आमच्या सगळ्या प्राध्यापकांचे खूप चांगले सपोर्ट सध्या मिळत आहे. आणि ह्याचं रिझन एकच आहे की जो सब्जेक्ट आमचा गाव आमचा विकास ह्या एका मॅगझिननं काढलेला कन्सेप्ट आहे, एंटरप्रिनरशिप, इनोव्हेशन आणि बिझनेस प्लॅटफॉर्म, ही काळाची एवढी गरज झालेली आहे सध्या की प्रत्येक व्हर्टिकल हे त्याच अँगलनं बघायला लागलेलं आहे. त्यामुळे शिवाजी युनिव्हर्सिटी सुद्धा तेच बोलते लाईक एंटरप्रिनरशिप, इनोव्हेशन, आणि मग त्याचा सपोर्ट मिळतो. जसं यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीनं आज रुरल डेव्हलपमेंट हा प्रकार जरी असला तरी त्यांच्याकडे पण त्याचं आज प्रमोशन किंवा प्रॅक्टिकलरित्या त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालेलं आहे. तर ओव्हरऑल ह्या सगळ्या कन्सेप्टमध्ये डेफिनेटली शिवाजी युनिव्हर्सिटी इज अ की रिसोर्स फॅक्टर फॉर ऑल द एरियाज. पण यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी आणि स्पेशली प्रभाकर पाटील सर ज्यांनी ही आयडिया आणि कन्सेप्ट आणली आणि त्याच्यासाठी आय कॅन सी द हार्ड एफर्ट्स द वे ही हॅड पुट फॉरवर्ड. म्हणजे आमच्यासारखे इंडस्ट्रियलिस्ट ज्यांना ऐकती जागा मिळते जाऊन पेपरवर बसायला आणि माहिती फुकट वाटायला, ती सुद्धा लोक टाईम देताना इतकं नाटक करतात अशा ह्याच्यामध्ये. कारण सी अल्टिमेटली द बिझनेसमॅन इज मॅप्ड विथ द कमर्शियल अँगल. एक पैशाचा जोर मागं लागलेला असतो आणि मग ते कधी एकदा वेळ गेला तर पैसे गेले का हातात ना असा एक थ्रेट असतो. पण प्रभाकर पाटील सरांच्या माध्यमातून जे एक सोशल वर्क होतं इनडायरेक्टली की ज्याच्यामध्ये तुमच्यासारख्या स्टुडंट्सना बेनिफिट मिळतात आणि आमच्यासारख्या एंटरप्रेनरना प्लॅटफॉर्म मिळतात. सो स्पेशल थँक्स टू टीम आमचा गाव आमचा विकास. The thanks to the rest of the people who work dedicatedly for this magazine and this come up very nicely. I wish that this magazine will continue in a large progress because अशी माहिती कोल्हापुरातली बाहेर येणं हेच महत्त्वाचं आहे. जागतिक लेवलवर 10 सक्सेसफुल एंटरप्रेनर कोण आहेत, ॲमेझॉनचं इनोव्हेशन कुणी केलं, फेसबुकला कुणी वरती आणलं, ट्विटरमध्ये सध्या का लिकेजेस आहेत, हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं वाचायला मिळतं. पण आपल्यासारखा आपलाच मित्रमैत्रीण हा आपल्यासारखाच पोझिशनमध्ये असताना आज कसा घडला आणि हे घडत असताना त्याला आपल्यासारखेच चॅलेंजेस होते. गॉड हॅज गिफ्टेड विथ ऑल द फॅसेट्स टू एव्हरीवन. प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे. स्टुडंट्स म्हणून मिळतो, नंतर तो बिझनेसमन म्हणून मिळतो. आणि हे सगळं करत असताना एक जे फाउंडेशन लागतं, विचारांची दिशा, ती विचारांची दिशा फक्त मिळते जेव्हा तुमचा अभ्यास आणि आजूबाजूला असणारे तुमची जो ग्रुप आहे तो कशा पद्धतीनं मिळालेल्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज घेतो. अपॉर्च्युनिटीज आर ऑलवेज फ्लोटिंग अराउंड यू. इट्स अप टू यू टू कन्वर्ट दॅट इन टू द सक्सेस. आणि मग हे कन्वर्ट करायचं असेल तर लक्षात आपल्याला कधी येऊ शकतो की ही अपॉर्च्युनिटी आहे का नाही, जेव्हा आपण स्वतः त्याचा अभ्यास करत असतो आणि आपल्याला फिक्स माहीत असतं की आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे. सो पॅशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. आणि मी सगळ्या स्टुडंट्सना सांगेन, तुम्हाला फिक्स माहीत पाहिजे की तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये युनिक टॅलेंट काय आहे आणि तुमच्याकडं असं काय आहे जे बाकीच्यांच्याकडं नाही आहे. युअर सेल्फ इज द बेस्ट जज फॉर युअर करिअर, फॉर युअर बिझनेस अँड फॉर युअर अपॉर्च्युनिटीज. आणि त्याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. आणि जे तुमच्यात खूप चांगलं आहे तेच तुमची एंटरप्रिनरशिप आणि त्यातच तुम्ही घडू शकता. दॅट्स द पॅशन कन्वर्टेड एंटरप्रिनरशिप इज ऑलवेज सक्सेसफुल एंटरप्रिनरशिप अँड विच क्रिएट्स द ह्यूज व्हॉल्यूम ऑफ अ कमर्शियल बेनिफिट्स टू दॅट पर्सनॅलिटी विच आय ऑलवेज फॉलो अँड बिलीव्ह. मला माहीत होतं की माझा डेडिकेटेडनेस काय आहे बिकॉज फ्रॉम माय कॉलेज डेज आय वॉज पॅशनेट अबाउट द ERP सोल्युशन. मला कायम सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक मोठी ERP बनवायची होती आणि माझं फिक्स होतं की मी एकाच डोमेनमध्ये काम करणार. मी जर का बँकिंग घेतलं तर 15 वर्ष बँकिंगमध्ये काम करणार, मी जर का हॉस्पिटल घेतलं तर मी हेल्थकेअरमध्ये 15 वर्ष काम करणार. आणि त्याचा मला आज रिझल्ट्स मिळत आहेत. लाईक मनोरमा स्टार्टेड इन 1998 as on a concept on a paper and in 2002 I have actually started releasing the product into the market. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला काय केल्यानं काय मिळवायचं आहे ह्याचं जर का डेफिनेशन तुमच्याकडे चांगलं तयार झालं तर तुमच्या ग्रोथला दुसरं कोणी थांबवू शकत नाही आहे. द गुड पार्ट विच अगेन कमिंग बॅक टू द टुडेज डिस्कशन, इनोव्हेशन अँड द पॅशन. तर मला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे, इंडिया इतके दिवस इंडियाचं खूप
ग्रोथ प्लॅन चेंज व्हायला लागलाय. If everybody moderate that, there is a flashing of the US economy is in trouble. The UK has already declared the challenges in terms of the financial segment. Whereas silently we as an Indian moving towards the success with the good opportunity, the jobs in the market, relocation of the global MNC in India, and there is a continuous growth factor in terms of the structurization, the uniformity of the nation. हे सगळं का व्हायला लागलं ह्याचा एकदा अभ्यास करा, कारण आपला फंडामेंटल जो प्लॅटफॉर्म होता तो चेंज झालेला आहे. इंडियन लोक, आपण भारतीय असं होतो की जे करायचं आहे ते करायला घ्यायचं आणि मगच लोकांना सांगायचं. आपल्यामध्ये कधीही कन्सेप्ट डिझायनिंग अँड कन्सेप्ट ड्राफ्टिंग हा कन्सेप्टच नव्हता. आपण कधीही डोक्यात आलंय म्हणून ते पहिला पेपरवर काढलंय आणि त्याच्यावर विचार करतोय वेदर इट इज प्रॉफिटेबल, हाऊ मच रिसोर्सेस रिक्वायर्ड, हाऊ मच मॅन आवर्स रिक्वायर्ड, व्हॉट टाइम आय शुड स्पेअर जस्ट टू गिव्ह अ थॉट ऑन धिस आयडियाज. मला ब्रेनस्टॉर्मिंग करायला पाहिजे का, हा इंडियन कल्चरचा आणि ब्रेनचा पार्ट नव्हता. But eventually, if you looked at in the past from around 2005 onwards, the 2006 onwards, it is a trend in Indian market also, like you should focus and you should draft your ideas. आणि ह्या ड्राफ्टिंग मध्ये आलेला जो इनोव्हेशन आहे तो आज स्टार्टअप तयार करतोय. स्टार्टअप जो तयार करतोय त्याला गव्हर्नमेंटनं खूप सिरियसली घेतलं आहे, त्यामुळे त्यांना इन्क्युबेशनचे फंडिंग मिळत आहे. आणि हे फंडिंग अवेलेबल झाल्यामुळं जो इंडियन ब्रेन फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन एम्प्लॉई म्हणून काम करायचा तो आज इथं एंटरप्रिनरशिप प्लॅटफॉर्म क्रिएट करतोय. त्यामुळं आपण खूप एका चांगल्या ट्रॅकवर आहात. आणि बिलीव्ह मी 2025 द इंडियन सिनारिओ इज ऑल टुगेदर डिफरंट, and in terms of specifically in the IT and healthcare, which is my field, so I am very focused and knowledgeable in that, की आपण टॉप 5 कंट्रीजमध्ये जाऊन बसतोय. आता 6 नंबर हळूच पुढं 5ला जातोय. पण असं सध्याच्या प्राईम मिनिस्टरचं जे व्हिजन चाललेलं आहे की डिजिटायझेशन ऑफ द नेशन, हे जर का राईटली झालं तर आपण टॉप 3मध्ये जायचे पण चान्सेस आहेत. So we are all in a very safe hands as a safe country, as a future and growth. Coming back to कोल्हापूर, मी तुम्हाला पुन्हा सांगते, मनोरमाचे 450 लोक जगभरात काम करतात, 230 लोक कोल्हापुरातून करतात. पण आम्ही कोल्हापुरातून काम करणारे खूप सुखी आहोत. एक वर्क लाईफ बॅलन्स एन्जॉय करतोय. हेक्टिक नाही आहे, स्ट्रेस नाही आहे, अपॉर्च्युनिटीज तेवढ्याच मिळत आहेत. त्यामुळे कोल्हापूर सोडून पळून जाऊन कुठेतरी मेट्रोत रिलोकेट होणं इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ एनी ब्रेन. यू शुड कंटिन्यू दॅट व्हॉट इज माय टॅलेंट अँड हाऊ आय कॅन इम्प्रूव्ह दॅट टॅलेंट इन माय लोकेशन. थांबलेल्या घरातनं मी बिझनेस कसा उभा करू शकू, चालताना मी माझ्या आयडियाजनं सेल्समनसारखं लोकांना कसं त्यांना सेल आउट करू शकू, मी केलेल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीतनं घरी झोपताना मी पैसे कसे मिळवू शकू. Ultimately you are addressing a business woman, so money is the first matter, and I have completely followed that. Whoever works for with the ideas and dedicated, he should earn with his efforts. The earning in terms of the money, the earning in terms of the satisfaction and the success is the key factor of everybody's life. I am very much thankful to Prabhakar Patil sir for inviting me here. Just getting a chance to discuss with you in a first round, because I have to attend another event at 6:30 in Pune, so I have to rush immediately. My apologies for not continuing with this event, but definitely it's a opportunity which I'm missing to listen to rest of the entrepreneurs and the reaction to see the happy faces from the students. Wish you all the best.